नमस्कार मंडळी, अमृतधारा या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। गणेश मूर्ती घरी आणताना काय करावे? नियम पहा। पहिला नियम, गणेशाची मूर्ती माती किंवा वाळूने तयार केलेलीच स्थापित केली पाहिजे, कारण मान्यतेनुसार माता पार्वतीने गणेशाची मूर्ती त्यापासूनच तयार केली होती। शिवाय सोने, चांदी, तांबे इत्यादीपासून बनवलेल्या मूर्तीचीही तुम्ही स्थापना करू शकता। 2. गणपतीची मूर्ती आणताना मूर्तीसोबत त्यांचे प्रिय वाहन मूषक आहे की नाही ते नक्की तपासा। मूषक नसलेली मूर्ती स्थापित करू नये। 3. गणेशाची अशी मूर्ती एकदंत रूपातील असावी, अर्थात तुम्हाला आवडलेल्या मूर्तीचा एक दात तुटलेला असावा। 4. गणेश मूर्तीला 4 हात असावेत। 4ही हातात अनुक्रमे पाश, अंकुश, मोदक आणि वरमुद्रा स्वरूपातील असावे। 5. गणेश रक्तवर्ण, लंबोदर, शूर्पकर्ण आणि पीत वस्त्रधारी आहे, त्यामुळे गणेश मूर्तीचे पितांबर, सोहळे किंवा वस्त्र हे लाल किंवा पिवळ्या रंगामध्ये असले तर शुभ समजले जाते। 6. गणेशाची मूर्ती डावीकडे सोंड वळलेली बसवण्याची प्रथा आहे, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे नियम, सोहळे आणि इतरही अनेक बाबी खूपच वेगळ्या आणि कडक असल्याचे सांगितले जाते। 7. गणेश मूर्ती घेताना मूर्तीला जानवे घातलेले असेल तर उत्तम, मात्र नसेल तर पूजेच्या वेळी तुम्ही मूर्तीला जानवे घालावे। 8. घरामध्ये मूर्ती आणताना ती पाटावर किंवा सिंहासनावर बसलेली अशी गणेशाची मूर्ती आणावी। 9. गणेशाच्या मूर्तीचा रंग निवडताना पांढरा, सोनेरी, शिंदुरी किंवा हिरवा निवडला तर तो अधिकच शुभ मानला जातो। 10. परंपरेनुसार गणेशाची मूर्ती घेताना मूर्तीचे मस्तक एकतर मुकुट, टोपी किंवा पगडी आदी गोष्टींनी झाकलेले असावे। 11. गणेशाची मूर्ती घेताना मूर्तीच्या कपाळावर टिळा असावा। हा टिळा केशर किंवा चंदनाचा त्रिपुट तिलक असावा। 12. गणेशाची मूर्ती घेताना ती भंगलेली, रंग उडालेली नाही ना याची खातरजमा करून घ्या। शिवाय घरी प्राण प्रतिष्ठा करताना देखील पुन्हा एकदा पडताळून घ्या, कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही। 13. गणेशाची मूर्ती निवडताना गणपती त्याचे आई बाबा असलेल्या शिव पार्वती सोबत बसलेल्या रूपातील निवडू नका, अशी मूर्ती निषिद्ध मानली जाते। 14. संतान प्राप्तीसाठी इच्छुक असाल तर घरात गणपतीच्या बाल स्वरूपाची प्राण प्रतिष्ठापना करावी। बाल गणेश तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील। 15. वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर करणारी मानली जाते। वास्तुनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गणपतीची मूर्ती समोर आणि उजवीकडे ठेवल्याने घराशी संबंधित सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि सुख समृद्धी नांदते।